तर काय मित्रांनो, तुमच्या सर्वांचा एकच प्रॉब्लेम आहे की ज्या बॅकग्राऊंड म्युझिकने आपल्या व्हिडिओवर कॉपीराइट येणार नाही असं बॅकग्राऊंड म्युझिक कसं डाउनलोड करायचं. तर त्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, सर्व बॅकग्राऊंड म्युझिक हे आपल्या युट्यूबवरच आहे, पण ते तुम्हाला योग्यरित्या डाउनलोड करता येत नाही. तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड म्युझिक घेता, तुमच्या व्हिडिओमध्ये वापरता, पण तुमच्या व्हिडिओवर कॉपीराइट येते, त्यामुळे तुमचे हाल असे होतात. तर हे हाल न होण्यासाठी मित्रांनो, मी आज तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक कसं डाउनलोड करायचं आणि कोणत्या व्हिडिओसाठी कोणतं बॅकग्राऊंड म्युझिक असतं, जसं रेसिपी व्हिडिओसाठी कोणतं बॅकग्राऊंड म्युझिक, मोटिवेशनल व्हिडिओसाठी कोणतं बॅकग्राऊंड म्युझिक, स्टोरी टेलिंग साठी कोणतं बॅकग्राऊंड म्युझिक, मायथॉलॉजी व्हिडिओसाठी कोणतं बॅकग्राऊंड म्युझिक आणि देवाच्या व्हिडिओसाठी कोणतं बॅकग्राऊंड म्युझिक कसं वापरायचं आणि ते डाउनलोड कसं करायचं, या सर्व प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत मित्रांनो. तर त्यासाठी होऊन जाऊ द्या एकदा. मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा राहणार आहे आणि खूप म्हणजे आतापर्यंत अशी तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक डाउनलोड करायची पद्धत कोणीच सांगितली नाही युट्यूबवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी बॅकग्राऊंड म्युझिकच्या तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देणार आहे. तुमचा जे बॅकग्राऊंड म्युझिकचा जो प्रश्न आहे तो आजच्या व्हिडिओ बघितल्यानंतर मिटून जाणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी या व्हिडिओमध्ये खूप ट्रिक सांगणार आहे आणि खूप अशा महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे जे तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक डाउनलोड करायला खूप मदत करतात. आणि बॅकग्राऊंड म्युझिक कशी डाउनलोड करायची आणि व्हिडिओमध्ये कशी यूज करायची किंवा बॅकग्राऊंड म्युझिक कशी सर्च करायची, हे सर्व प्रश्न तुम्हाला पडणारच नाहीत. तर मित्रांनो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक 1 क्लिकमध्ये मोबाईलमध्ये कसं डाउनलोड करायचं याची ट्रिक जर पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की मी ही ट्रिक शेवटला सांगणार आहे. शेवटला तुम्हाला एक गिफ्ट पण भेटणार आहे बॅकग्राऊंड म्युझिकचं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, बॅकग्राऊंड म्युझिक जे तुम्हाला पाहिजे आहे ना, तर त्यासाठी तुम्ही काय करा, हे चॅनल एकदा लक्षात ठेवा, हे चॅनल व्हिजिट करा. या चॅनलवर जेवढे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते कॉपीराइट फ्री बॅकग्राऊंड म्युझिक आहे, ते तुम्ही यूज करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आपल्याला की बॅकग्राऊंड म्युझिक कसं डाउनलोड करायचं. मित्रांनो, बॅकग्राऊंड म्युझिक तर आपल्याला ऑडिओ लायब्ररी मधूनच डाउनलोड करायचंय, पण ते सोप्या पद्धतीने कसं करायचं त्यावरही मी तुम्हाला सांगणार आहे, एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. आपण जास्त अवघडात पडत नाही ना, अवघडातलं तुम्हाला मी सांगत बी नसतो मित्रांनो. तर आता बघूया आपण बॅकग्राऊंड म्युझिक कसं डाउनलोड करायचं, कसं आपल्या मोबाईलमध्ये घ्यायचं. तर मित्रांनो, तुम्ही एखाद्याचं व्लॉग बघत असताल आणि तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक आवडतं आणि तुम्हाला वाटतं की हे बॅकग्राऊंड म्युझिक माझ्याही व्हिडिओमध्ये जर असतं तर खूप छान झालं असतं, माझ्याही व्हिडिओवर व्ह्यूज आले असते. एखाद्याचं व्लॉग असतो, शेतीविषयक असतो, गावखेड्यातला व्लॉग असतो, त्याच्यामध्ये छान प्रकारे म्युझिक असतं बॅकग्राऊंडला आणि ते वाटतं बॅकग्राऊंड म्युझिक माझ्या व्हिडिओमध्ये असावं. तर ते बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही 1 क्लिकमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता. तर मित्रांनो, काय करायचे तुम्हाला, तुम्ही बघा एखाद्याचा व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओला क्लिक करतो. आता मी ह्या उदाहरणार्थ तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, या व्हिडिओवर क्लिक केलं. आता या व्हिडिओला एक बॅकग्राऊंड म्युझिक आहे. आता हे बॅकग्राऊंड म्युझिक बघण्यासाठी काय करायचं आपल्याला याच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचंय. डिस्क्रिप्शन मध्ये गेल्यानंतर वरी स्क्रोल करायचंय आणि स्क्रोल केल्यानंतर खाली बघा हे हिरव्या रंगामध्ये म्युझिकचं हे दिसत आहे, तर यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये ज्या व्यक्तीने हे बॅकग्राऊंड म्युझिक यूज केले त्या बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला इथे येते. ते तुम्हाला काय करायचं, याला लाईक करून ठेवायचंय किंवा याचं नाव नोटपॅड मध्ये लिहून ठेवायचंय. आणि मित्रांनो, जेही तुम्हाला आता मी हे जे चॅनल सांगितलं होतं, या चॅनलवरलं तुम्हाला जे बॅकग्राऊंड म्युझिक आवडलं त्याचं नाव तुम्ही नोटपॅडवर लिहून ठेवा. याचा उपयोग तुम्हाला आपल्याला ऑडिओ लायब्ररीमध्ये होणार आहे. आणि ऑडिओ लायब्ररीमधून म्युझिक कसं डाउनलोड करायचं ते पण बघूया आता, चला. मित्रांनो, मी इथं काही बॅकग्राऊंड म्युझिक प्ले करतो, ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा.
मित्रांनो आता आपण आलो आहोत YouTube वर. तर आपल्याला कोणतं बॅकग्राऊंड म्युझिक सर्च करायचंय तर आपल्याला नॉन कॉपीराइट फ्री मोटिवेशनल बॅकग्राऊंड म्युझिक सर्च करायचं. तर या इथे मी सर्च बार मध्ये जातो आणि इथं सर्च करतो. आता मी मित्रांनो सर्च केल्यानंतर असा इंटरफेस येतो. तर मित्रांनो इथं जे वर 3 डॉट दिसत आहे ना यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर सर्च फिल्टर वर जायचं. सर्च फिल्टर वर गेल्यानंतर लक्षात घ्या या इथे काय दिसतंय क्रिएटिव्ह कम्युनिटीज. या इथे बघा क्रिएटिव्ह कम्युनिटी दिसते ना यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर अप्लायवर क्लिक करायचंय. अप्लायवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो इथं बरेच पैकी कॉपीराइट म्हणजे नॉन कॉपीराइट फ्री बॅकग्राऊंड म्युझिक आलेला आहे. तर आपल्याला चेक करायचंय. आता इथं आपण मी हे चेक करतोय. त्यावर टच केलं बघा मित्रांनो या इथं मी टच केलेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय या इथं डिस्क्रिप्शन मध्ये जायचंय. याला क्रेडिट द्यावं लागणार आहेत का बघावं लागणार आहे. मित्रांनो हे कॉपीराइट फ्री म्युझिक आहे. हे आपण डाउनलोड करू शकतो. तर मित्रांनो हे जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना याचं नाव लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला. नंतर आपल्याला ऑडिओ लायब्ररी मध्ये डाउनलोड करण्यासाठी याची मदत लागणार आहे. तर बरेच बॅकग्राऊंड म्युझिक खाली आलेलं असतं मित्रांनो की ज्याचे आपल्याला कॉपीराइट येत नाही. मित्रांनो आपले जे मोटिवेशनल जे स्टोरी आपण सांगत असतो ना तर त्या व्हिडिओमध्ये हे बॅकग्राऊंड म्युझिक लावायला खूप मदत करतं. त्या व्हिडिओमध्ये हे बॅकग्राऊंड म्युझिक खूप मदत करतं. तर हे असं तुम्ही जे मी सांगितलं ज्या प्रकारे तुम्ही जर सर्च केले ना तर तुमच्या व्हिडिओला कॉपीराइट येणार नाही मित्रांनो. तर खूप बॅकग्राऊंड म्युझिक आलेले आहेत. आपल्याला चेक करायचं असते याला कॉपीराइट येणार आहे की नाही, हे फ्री आहे का नाही. बघा यांनी फ्री दिलेले मित्रांनो. पण काय करायचं असतं यांना डिस्क्रिप्शन मध्ये क्रेडिट द्यायचं असतं आणि एक डिस्क्लेमर लिहायचं असतं. ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन की कसं क्रेडिट द्यायचं आणि डिस्क्लेमर कसं लिहायचं की त्याने आपल्याला कॉपीराइट येणार नाही. मित्रांनो मोटिवेशनल व्हिडिओचं तुम्हाला समजलं असेल की कॉपीराइट विदाउट कॉपीराइट फ्री बॅकग्राऊंड म्युझिक कसं घ्यायचं. तर बघा मित्रांनो हे यावर कॉपीराइट येणार नाही. हे म्युझिक तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक जर घेतलं तर यावर कुठल्याच प्रकारचे कॉपीराइट येणार नाही. तर मित्रांनो आता मी इथं नेचर कॉपीराइट फ्री बॅकग्राऊंड म्युझिक सर्च करतोय. मित्रांनो ते नेचर बॅकग्राऊंड जे आहे ना ते तुमच्या व्लॉग व्हिडिओ असतात ना त्यामध्ये खूप उपयोगी ठरणार आहे. तर मी ते सर्च करतोय. तर मित्रांनो मी इथे सर्च केलेलं आहे. मी 3 डॉट वर जातो. फिल्टर वर जातो. आता इथे क्रिएटिव्ह कम्युनिटी आहे यावर मी क्लिक करतो. अप्लायवर क्लिक करतो. हे बघा मित्रांनो आलेलं आहे. हे नेचर बॅकग्राऊंड म्युझिक पाहायचं आपल्याला कॉपीराइट फ्री आहे का पाहायचं आपल्याला. मित्रांनो हे फ्री नाहीये यावर कॉपीराइट येऊ शकते. आपण दुसरं चेक करूया. तर बघा मित्रांनो यावर कॉपीराइट येणार नाही. हे आपण म्युझिक घेऊ शकतो मित्रांनो. अगोदर चेक करायचं मित्रांनो कॉपीराइट येणार आहे का. हे बघा मित्रांनो कॉपीराइट फ्री बॅकग्राऊंड म्युझिक आहे नेचरचं. खूप मस्त आहे मित्रांनो. तुम्हाला अगोदर सांगतो की जे बॅकग्राऊंड म्युझिकचे जे आहे ना हे चॅनलवर जातोय मी. या बॅकग्राऊंड म्युझिकचे नाव लक्षात ठेवा. हेच नाव आपल्याला ऑडिओ लायब्ररी मध्ये सर्च करून बॅकग्राऊंड म्युझिक डाउनलोड करायचे आहे. तर मित्रांनो व्लॉग व्हिडिओ साठी तुम्हाला समजलं असेल की बॅकग्राऊंड म्युझिक कसं डाउनलोड करायचं. तर मित्रांनो आता पाहूया आपण रेसिपी चॅनल साठी कोणतं बॅकग्राऊंड म्युझिक घ्यायचं. तर मित्रांनो रेसिपी चॅनल साठी सोपं इथं सर्च बार मध्ये जायचं आणि क्लासिकल इंडियन कॉपीराइट फ्री बॅकग्राऊंड म्युझिक सर्च करायचं. मित्रांनो रेसिपी चॅनल साठी आपल्याला इथे सर्च करायचंय इंडियन क्लासिकल कॉपीराइट फ्री बॅकग्राऊंड म्युझिक. तर मित्रांनो मी इथे इंडियन क्लासिकल कॉपीराइट फ्री बॅकग्राऊंड म्युझिक सर्च केलेलं आहे. इथे 3 डॉट वर जातो. फिल्टर वर जातो. क्रिएटिव्ह कम्युनिटीला ओके करतो. अप्लायवर क्लिक करतो. हे मित्रांनो आलेलं आहे. हे मित्रांनो तुम्ही रेसिपी चॅनल मध्ये घेऊ शकता बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला जे आवडेल ते.
तर मित्रांनो, ही व्हिडिओ मध्ये म्युझिक कुठे घ्यायचं आहे, जेव्हा तुम्ही बोलत आहात तेव्हा याचा व्हॅल्यू कमी करायचा असते, आणि जेव्हा तुम्ही रेसिपी तुमची तयार होत आहे किंवा तुमची रेसिपी गॅसवर शेगडीवर आहे आणि ती तयार होत आहे, त्यावेळेस असे म्युझिक घेत असतात की जेणेकरून तुम्ही थोडंसं बोलायचं, थोडंसं बॅकग्राऊंड म्युझिक, थोडंसं बोलायचं, थोडंसं बॅकग्राऊंड म्युझिक, अशा प्रकारे रेसिपी चॅनल मध्ये तुम्ही हे बॅकग्राऊंड म्युझिक यूज करू शकता. मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे ऑडिओ लायब्ररी मध्ये. ऑडिओ लायब्ररी मध्ये कसे जातात, तर आपल्याला क्रोम मध्ये YT स्टुडिओ ओपन करायचंय आणि त्यामधून ऑडिओ लायब्ररी मध्ये जायचंय आणि म्युझिक तिथे सर्च करून ते डाउनलोड करायचं आहे. तर चला जाऊया आता क्रोम वर. मित्रांनो, मी आता क्रोम ओपन केलेला आहे आणि आता इथं सर्च करणार आहे YT स्टुडिओ. YT स्टुडिओ सर्च केल्यानंतर अशा प्रकारची पहिली वेबसाईट येते, यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर YT स्टुडिओ ओपन होत आहे आपलं. अशा प्रकारे आपलं YT स्टुडिओ ओपन झालेला आहे. अशा प्रकारे इंटरफेस येतो. तर मित्रांनो, काळजीपूर्वक बघा याविषयी. तर मित्रांनो, इथे डाव्या साईडला बघा आपलं YT स्टुडिओ जे दाखवत आहे, याला तुम्हाला झूम करून दाखवतो. या इथे बघा मित्रांनो, एकदम शेवटी म्युझिकचं जे आयकॉन दिसत आहे, यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर युट्यूबची ऑडिओ लायब्ररी ओपन झालेली आहे. बघा मित्रांनो, इथं इतकं बॅकग्राऊंड म्युझिक आहे, तुम्ही कोणतेही बॅकग्राऊंड म्युझिक घेऊ शकता, पण सर्च करण्यासाठी थोडासा वेळ जातो मित्रांनो. मित्रांनो, या इथे मी थोडंसं तुम्हाला दाखवतो झूम करून. तर बघा मित्रांनो, हे इथे तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड म्युझिक सर्च करू शकता. या सर्च बार मध्ये मी तुम्हाला त्यामुळेच म्हणलं होतं की आपण जे बॅकग्राऊंड म्युझिक आता युट्यूबवर सर्च करू लागलो, त्याचं नाव लक्षात ठेवा किंवा नोटपॅडवर लिहून ठेवा. तर त्याचं नाव समजा मित्रांनो तुम्ही इथे जर टाकलं, या इथं टाकलं, तर ते बॅकग्राऊंड म्युझिक इथे लगेच सर्च मध्ये येते. मित्रांनो, वरच आणखी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा मित्रांनो, या 3 लाईनवर टच जर तुम्ही केलं तर तुम्हाला इथं व्हिडिओची पूर्ण कॅटेगरी येते किंवा तुम्हाला कोणत्या कॅटेगरीचं म्युझिक पाहिजे त्यानुसार इथं पूर्ण. इथं मूडवर मी क्लिक करतो मित्रांनो. मूडवर क्लिक केल्यानंतर इथे बघा मूडचे प्रकार आलेले आहेत. तर आपल्याला कोणत्या मूडचं पाहिजे, फनी पाहिजे, हॅपी पाहिजे, सॅड पाहिजे, तर मी हॅपीवर क्लिक करतो. हॅपीवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या इथं अप्लायवर क्लिक करायचं. अप्लायवर क्लिक झाल्यानंतर पूर्ण हॅपी मूडचे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना, ते इथे येतं मित्रांनो. तर आता त्याला आपण एक प्ले करून बघूया आणि लगेच डाउनलोड बी कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. यावर प्लेवर मी क्लिक करतो. आता बघा, प्लेवर क्लिक केले, हे म्युझिक ऑन झालेलं आहे. आता याला डाउनलोड कसं करायचं आपल्याला बघा. याला थोडंसं इकडे स्क्रोल करायचं. थोडंसं इकडे स्क्रोल केल्यानंतर लगेच इथे डाउनलोडचं ऑप्शन पण येतं बघा. आता हे म्युझिक आहे, डाउनलोड लगेच होऊन जात बघा. हे तुम्हाला डाउनलोड म्हणून दाखवते. डन केलं तुम्ही की ते डाउनलोड होतं लगेच. या म्युझिकला इथे टच केलं ना, लगेच इकडं डाउनलोड म्हणून येतो. आता मित्रांनो, याला तुम्ही जर क्लिक केलं तर लगेच डाउनलोड होते. हे बघा, या इथे क्लिक केलं तर लगेच डाउनलोड होते. डाउनलोड लगेच इथं ऑप्शन येतो. समजलं मित्रांनो, या इथे क्लिक करायचं. या इथे क्लिक केल्यानंतर लगेच या इथे डाउनलोडचं ऑप्शन येतं. या इथे लगेच डाउनलोडचं ऑप्शन येतं. तुम्ही त्याला डाउनलोड करू शकता 1 क्लिक मधून. एखादं म्युझिक असतं ते कॉपीराईट फ्री नसतं, पण ते आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला यूज करावं वाटतं. तर मित्रांनो, त्यासाठी काय करायचं आपल्याला ते म्युझिक घ्यायचं आणि आपल्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला टाकायचंय. पण ते 10 सेकंद टाकायचं, मधामध्ये गॅप द्यायचा 10 सेकंद, परत 10 सेकंद ते म्युझिक ऍड करायचं, परत 10 सेकंद गॅप करायचा, परत 10 सेकंद ते म्युझिक घ्यायचं. अशा रीतीने तुम्ही जर जे नॉन कॉपीराईट फ्री बॅकग्राऊंड म्युझिक आहे किंवा ज्या म्युझिकने कॉपीराईट येते अशी जर तुम्हाला भीती वाटत असेल, तर ते बॅकग्राऊंड म्युझिक फक्त 10 सेकंद जर तुम्ही ठेवलं तुमच्या व्हिडिओमध्ये, तर तुम्हाला कॉपीराईट येणार नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला एक कमी व्हिडिओच्या शेवटी म्हणलं होतं की एक महत्त्वाचं तुम्हाला गिफ्ट देणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जेवढेही बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजेत असतात तेवढे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 1 क्लिक मध्ये जर डाउनलोड करायचे असतात,
तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जा, तिथं मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की ते 1 क्लिक मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक तुमच्या मोबाईलमध्ये कसं येईल, आणि मी काही बॅकग्राऊंड म्युझिकची फाईल पण टाकलेली आहे टेलिग्रामला. आणि युट्यूब साठी जेवढं मटेरियल लागतं, जसं थंबनेल पॅक असो, साऊंड इफेक्ट असो, VFX असो, व्हिडिओ असो किंवा बॅकग्राऊंड म्युझिक असो, मित्रांनो 1 क्लिक मध्ये बॅकग्राऊंड म्युझिक तुमच्या मोबाईलमध्ये किंवा गॅलरीमध्ये कसं सेव्ह होईल, किंवा साऊंड इफेक्ट असो, किंवा एडिटिंग ऍप असो, कॅपकट असो, VN असो, इनशॉट असो, काइनमास्टर असो, फिल्मोरा असो, मोशन निंजा असो, विकट असो, शॉर्टकट असो, या सर्व प्रकारचे ऍप माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहेत. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, किंवा तुम्ही तिथं फक्त तुम्ही माहिती घेऊन तुम्ही ते तुम्हाला हवं ते डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला फक्त कमेंटमध्ये येस म्हणून टाका. तुम्हाला टेलिग्रामची मी लिंक टाकेन, तिथं मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि मटेरियल पण पूर्ण दिलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.